तर कार्यालयाची वेळ 9:45 असते आणि 7:15चं कार्यालय बंद होतं आणि जेवणाची वेळ इन मिन अर्धा तासाची असेल, परंतु कार्यालयामध्ये जेवणाच्या वेळेस आधी कोणी उपस्थित नसतं. कार्याची वेळ 3-3 तास अधिकारी उपस्थित नाहीत. 3-3 तास संबंधित अधिकारी संबंधित डेस्क टेबल उपस्थित नाही. मग जातात कुठे? आवक जावक रजिस्टर्ड नाहीत. गमनागमन म्हणजे रजिस्टर्ड नाहीत. जो सेवा नियमावलीनुसार प्रत्येक अधिकाऱ्याचं, प्रत्येक कर्मचाऱ्यांचं, बीट लिपिकाचं, जे आउटसाईडला काम करतात अशा लिपिकांचं गमनागमन रजिस्टर, त्याला म्हणतात आवक जावक एंट्री पाहिजे, ती नोंद रजिस्टर्स कुठल्याही कार्यालयाच्या टेबलवर नाही. मी शासकीय कार्यालयात अधिकारी म्हणून काम करताना मी माझी स्वतःची डायरी स्वतः मेंटेन ठेवायचो. कुठे गेलो, कुठे आलो, स्वतःची डायरी लिखित असायची, माझी टेबलवर असायची. उद्याचा माझा काय कार्यक्रम आहे, उद्याचा काय प्रोग्राम आहे, हे संपूर्ण नोंदी करायचं. जेव्हा विविध प्रकार घडतात, हे का घडतोय, मला ती अतिक्रमण डिपार्टमेंटपासून सवय आहे. अतिक्रमण अनधिकृत बांधकाम क्षेत्रामध्ये गेली 3-4 वर्ष काम केलं, प्रभावीपणे केलं. एक दहशत निर्माण केली. 5 पैशाचा लिप्ताली नाही, काय नाही, लाचार नाही. जो स्ट्रिक्ट काम होतं ते केलं. त्यावेळेस माझ्यावर हल्लाही झाला, परंतु मी हल्ल्याला घाबरलो नाही. 100च्या मॉबमध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेब, जे ठाणे शहराचे धर्मवीर विधाता होते, गरिबांवर अन्याय झाला की धावून येतात. ज्यावेळेस मी साईटवर गेलो होतो, आंबे घुसाळ्याच्या संपूर्ण सरकारी प्लॉट रिक्त केला, रिकामा केला. JCB 2 डंपर्स घेऊन पूर्ण प्लॉट रिकामा केला, सामान भरलं. तेवढ्यात धर्मवीर आनंद दिघे साहेबांची गाडी आली आणि अनिता बिर्जे होत्या नगरसेविका, त्या 100चा मॉब घेऊन आल्या. हे बघा, हे अधिकारी आहेत, त्यांनी झोपडपट्टी तोडली गोरगरिबांची. तर मी साहेबांनी आल्या लोक मला, माझा संपूर्ण स्टाफ पळून गेला, पण मी काय पळून नाही गेलो. मी समोरच्या पोलीस स्टेशनमध्ये बसलो होतो, बंदोबस्त नव्हता. तेव्हा मी आलो, पाहिलं तर कोणच जागेवर नाही आहे. लोक मला लांबून इशारा शिट्या वाजून इशारा करतात, अरे पळा पळा पळा, धर्मवीर आनंद दिघे साहेब आले, पळा पळा, धर्मवीर आनंद दिघे साहेब आले. मी सहज विचारलं, कोण आनंद दिघे? आणि तेवढंच आनंद दिघे साहेब माझ्यासमोर उभे. त्यांनी माझ्या आलेले पनामा हॅट उडवली. ओके, पनामा हॅट उडवली. तुला इथे ठार मारून टाकेल, ते गाडं टाळून टाकेल. मी लगेच हात वर करून म्हटलं, हे बघा, माझ्याकडे सरकारी ऑर्डर्स आहेत, महानगरपालिका आयुक्तांचे आदेश आहेत, लिखित आदेश आहेत. माझ्या कॉलरला जरी टच झालं, हात लावून बघा, कॉलरला जरी टच झालं तर हो, त्याचं नव्हतं होईल. एवढं बोललो. एवढं बोलल्यानंतर आनंद दिघे साहेब पुन्हा परत गेले, जीपमध्ये जाऊन बसले आणि जीप निघून गेली. कालांतराने सायंकाळी माहिती आली की कळाल्यानंतर त्यांना की आपापल्या ठाण्यातल्या कामगार नेते युनियन लीडरचे चिरंजीव रवींद्र तांबू शिंदे आहेत, त्यांना घाम फुटला. मला निरोप पाठवला की त्यांना म्हणा भेटायला या आनंद मठामध्ये. तर मी भेटायला 12 वाजता गेलो. रात्री जेवण करून 12 वाजता गेलो. एकटाच होतो. रात्री 3:30 वाजले. त्यावेळेस धर्मवीर आनंद दिघे साहेब मठामध्ये आले. आतल्या चेंबरमध्ये मला बोलवलं, भेटलो, बसलो आणि तिथे आतल्या चेंबरमध्ये माझी माफी मागितली. शिंदे साहेब, मला माफ करा, लोकांनी सांगितलं म्हणून नजर चुकीने मी आलो. जर असं आधीच माहीत असलं मी आलो नसतो, परंतु मी जाहीर लोकांपुढे माफी नाही मागू शकत, म्हणून मी तुम्हाला इथे भेटायला बोललो. अँटीचेंबरमध्ये त्यांनी माझी माफी मागितली.